भारताकडनं लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हिजबुलचे हेडक्वार्टर्स नेस्तनाबूत. लष्कर ए तोयबाचे 6 मोठे दहशतवादी ठार. दहशतवाद्यांच्या आकांना धक्का. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानातील 42 दहशतवादी ठार. ऑपरेशन सिंदूरमध्ये बहावलपूरच्या तळावरती हल्ला. मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 जण ठार, तर हिजबुलचा कमांडर याकूब मुघलचाही खात्मा. सीमापार दहशतवादावर भारतानं योग्य ती कारवाई केली. भारतीय सैन्य दलाची माहिती. तर महिलांचं कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानचा महिला अधिकाऱ्यांनीच फाडला बुरखा. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत पंतप्रधान मोदींकडनं ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल लष्कराचं कौतुक. भारतीय लष्करानं केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल गौरव. पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्यावर केंद्रीय गृहमंत्रालय अलर्ट. सीमावर्ती भागातील मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांसोबत बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक. सर्वपक्षीय नेत्यांना देणार ऑपरेशन सिंदूरची माहिती. आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही. तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल, तो आपण आज घेतलेला आहे. ऑपरेशन सिंदूर नावातच सर्व काही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं सैन्य दलांसह पंतप्रधान मोदींचंही कौतुक. पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवरील एअर स्ट्राईक नंतर जल्लोष. डोंबिवली शिवसैनिकांनी मानले भारतीय सैन्याचे आभार. बिथरलेल्या पाकिस्तानचा सीमेवर रात्रभर गोळीबार. पूंछ आणि तंगधारमध्ये 15 निष्पाप नागरिकांचा बळी. पाकिस्तानच्या हल्ल्यात 43 जण जखमी. देशभरात मॉकड्रिलचं आयोजन. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिकमध्ये सायरन वाजले. नागरिकांना युद्ध सज्जतेचे धडे. आणि पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसांनी भारतानं बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांच्या गोळ्यामुळे सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब ऑपरेशन सिंदूरमधनं चुकता केला. लग्नानंतर भांगेमध्ये भरलं जाणारं कुंकू किंवा सिंदूर प्रत्येक विवाहित महिलेचं अस्तित्व मानलं जातं. याच अस्तित्वावरती दहशतवाद्यांनी प्रहार केला होता. त्यामुळे या कारवाई दरम्यान ऑपरेशनला भारतानं दिलेलं नाव ऑपरेशन सिंदूर हे अनेकांच्या काळजाचा ठाव घेणारं ठरलं. उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. सिंदूर शब्दावरती जो टिंब दिला होता तो लाल रंगाचा होता. तेव्हा माझ्या मनाला खूप असं भरून आलं की मोदी सरांना आमच्या कुंकवाची जाणीव झाली. मैं तो इस नाम से बहुत ज़्यादा रिलेट कर सकती हूँ बिकॉज ऑफ दिस इंसिडेंट मैंने तो अपनी ज़िंदगी खो दी है. एट द एंड ऑफ द डे द ट्रुथ इज कि हमारा सिंदूर ही तो खत्म किया है उन्होंने. नवी नवरी हिमांशी नरवालचा हा मूक आक्रोश देशाला ढसा रडवून गेला. लग्नाला जेमतेम 6 दिवस झाले होते. हातात लाल चुडा, मांगेत सिंदूर आणि डोळ्यात असंख्य स्वप्न घेऊन हिमांशी विनयसोबत बैसरन व्हॅलीत आलेली. पण इथेच 22 एप्रिलच्या दिवशी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी विनयला गोळी घालून तिचं कुंकू पुसलं. हिमांशी सोबतच 25 महिलांनी याच हल्ल्यात आपलं सर्वस्व गमावलं, आपलं सौभाग्य गमावलं. त्या सौभाग्याला आज न्याय मिळालाय ऑपरेशन सिंदूरमधून. ऑपरेशन सिंदूर आणि तिथे ते लाल रंगाचं असं कुंकू सांडलेलं करंडा होता. त्या सिंदूर शब्दावरती जो टिंब दिला होता तो लाल रंगाचा होता. तेव्हा माझ्या मनाला खूप असं
भरून आलं की मोदी सरांना आमच्या कुंकवाची जाणीव झाली. त्यांनी त्या ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं, कारण त्या भ्याड लोकांनी सगळ्या आमच्या नवऱ्यांना मारून जो भ्याडपणा दाखवला तो त्याचं तर म्हणजे काही हेच बोलू शकत नाही त्यांच्याविषयी. पहलगामच्या बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांच्या गोळीनं सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब भारतानं ऑपरेशन सिंदूरमधनं चुकता केलाय. हसत्या खेळत्या कुटुंबांच्या डोळ्यातनं सांडलेल्या अश्रूच्या प्रत्येक थेंबाला भारतानं आपल्या कारवाईतनं न्याय दिलाय. ज्यांचे जिवलग या हल्ल्यामध्ये हिरावले गेले त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न ऑपरेशन सिंदूरमधनं झालाय. मैं तो इस नाम से बहुत ज़्यादा रिलेट कर सकती हूँ बिकॉज ऑफ दिस इंसिडेंट मैंने तो अपनी ज़िंदगी खो दी है एक. ये नाम बहुत सही है क्योंकि इस इंसिडेंट की वजह से बहुत औरतों ने, बहुत बहनों ने, बहुत माँओं ने अपनी जान खोई है, अपना एक हिस्सा खो दिया है. तो ये नाम एकदम सही है. ऑपरेशन सिंदूर हे भारतीयांसाठी फक्त एका कारवाईचं नाव नाही तर ते एक इमोशन बनलंय. भारतातल्या कोणत्याही विवाहित महिलेसाठी तिचं कुंकूच तिचं सर्वस्व असतं. सिंदूर हा पती पत्नीच्या प्रेमाचं आणि विश्वासाचं प्रतीकही मानला जातो. पहलगामच्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी हेच प्रेम हिरावून घेतलं. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे नाव म्हणजे फक्त लष्करी कारवाईचं प्रतीक नाही तर आपला पती गमावलेल्या प्रत्येक महिलेच्या दुःखाला दिलेला न्याय मानला जातोय. त्यामुळे आजच्या कारवाईनंतर भारतीयांच्या मनात अभिमान सुद्धा आहे आणि ऑपरेशनचं नाव ऐकल्यावर डोळ्यात पाणी सुद्धा. वॉलपेपर है शुभम का, वो देख के मैं बहुत देर तक रोई हूँ बिकॉज ये कहीं ना कहीं ये नाम रख के बहुत बहुत पर्सनल लेवल पे हम 26 औरतों से कनेक्ट किया है उन्होंने. क्योंकि एट द एंड ऑफ द डे द ट्रुथ इज कि हमारा सिंदूर ही तो खत्म किया है उन्होंने. आवर हस्बैंड्स they lost their lives. तो आज उन्होंने ये नाम रख के ये बदला लेके ये बहुत पर्सनल लेवल पे ऐसा दिखाया है कि ऐसे हमारे ही घर का कोई इंसान जाके हमारे ही पतियों का बदला लेके आया. कधी काळी भारताची शांतता त्याच्या दुर्बलतेची निशाणी मानली जायची. भारत खरं तर आजही शांत आणि संयम राखून आहे, पण तो निष्क्रिय नाहीये. आजचा भारत प्रभावी आहे, निर्णायक आहे आणि शत्रूंना जशास तसं उत्तर देणार आहे. कारण हा नवा भारत आहे आणि ऑपरेशन सिंदूरमधनं त्याची झलक अवघ्या जगाला पुन्हा एकदा दिसली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि गेल्या 10 वर्षात भारतावरती जितके मोठे हल्ले झालेत त्या प्रत्येक हल्ल्याचं चोख उत्तर भारतानं दिलंय. 2016 सालापासूनचा विचार केला तर 2016 साली उरी हल्ला झाला आणि भारतानं सर्जिकल स्ट्राईक करून उरीचं उत्तर दिलं. 2019 साली पुलवामा हल्ला झाला, भारतानं एअर स्ट्राईक केला आणि याही हल्ल्याचं सडेतोड उत्तर दिलं. तर आता 22 एप्रिलला पहलगामचा हल्ला झाल्यावरती भारतानं दहशतवाद्यांच्या घरात घुसून ऑपरेशन सिंदूर फते केला. आणि फक्त कारवाई नाही तर हा आहे विश्वास, कारण मोदी है तो मुमकिन है अशी जनभावना व्यक्त होते. नंतर आम्हाला म्हणले जाओ मोदी को बताओ. सगळ्यांना हे वाक्य त्यांनी सांगितलं, ज्यांना ज्यांना मारलं ना त्यांना सगळ्यांना सांगितलं. उसने हमें नहीं मारा, उसने बोला मोदी को बोलो. उसने बोला नहीं मोदी को बोलो, कहकर चला गया वहां से. 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. कुटुंबासमोर अतिशय निर्दयीपणे डोक्यात गोळ्या झाडत त्यांना मारण्यात आलं. घरचा करता पुरुष असा धारातीर्थी पडलेला असताना कुटुंबातील महिलांना दहशतवाद्याने दिलेला हा संदेश. नंतर आम्हाला म्हणले जाओ मोदी को बताओ. सगळ्यांना हे वाक्य त्यांनी सांगितलं, ज्यांना ज्यांना मारलं ना त्यांना सगळ्यांना सांगितलं. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात आपलं सर्वस्व गमावलेल्या महिलांनी दहशतवाद्यांचा हा संदेश मोदींपर्यंत पोहोचवला आणि त्याचं जोरदार उत्तर मिळालं. तसा इशारा मोदींनी दिला होता. और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी.
पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसानंतर मोदींनी ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं. मंगळवारी रात्री 1:05 पाकिस्तान आणि पीओकेत हवाई हल्ला करत 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. अनेक दहशतवाद्यांना झोपेतच यमसदनी पाठवलं. मोदींच्या नेतृत्वातील भारतानं दहशतवादाला दिलेलं हे तिसरं चोख प्रत्युत्तर आहे. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर भारतावर 3 मोठे दहशतवादी हल्ले झाले. 18 सप्टेंबर 2016 उरी हल्ला. 18 सप्टेंबरला 4 सशस्त्र दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवरील उरी सेक्टरमध्ये लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला आणि कॅम्पमध्ये झोपलेल्या 19 जवानांना ठार केलं. या हल्ल्याच्या 11 दिवसांनी 29 सप्टेंबरला मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं आणि भारतीय लष्कराच्या 25 कमांडोंनी पीओकेत एलओसीवर सर्जिकल स्ट्राईक केला. दहशतवाद्यांचे 6 लॉन्च पॅड आणि सुमारे 40 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर 2019 मध्ये 14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्गावर सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला. या 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या 12 दिवसानंतर मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला. 26 फेब्रुवारी 2019ला हवाई दलाच्या 12 मिराज जेट विमानांनी नियंत्रण रेषा ओलांडून बालाकोटमधील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि 300 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. आणि आता 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनी ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पुन्हा एकदा पाकिस्तानला हादरवून सोडलं. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अवघ्या 25 मिनिटात दहशतवाद्यांच्या 9 तळांवर ताबडतोब 21 हल्ले करण्यात आले. आपण पूर्वीही पाहिलं होतं जेव्हा इस्रायलनी गाझा स्ट्रिपवरती हमला केला होता किंवा हमासला संपवायचा प्रयत्न केला होता, जवळजवळ 20 दिवस घेतले होते. अमेरिकेने 9/11 नंतर 1 महिना लावला होता. भारताने तर तरी फक्त 15 दिवसच घेतले आणि पूर्ण जय्यत तयारी करून हे हमला केला आहे. पण हे हिट करणं खूप जरुरी होतं, कारण जे कारवाई पाकिस्तानने केली होती 22 एप्रिलला आपल्यावरती, त्याच्यानंतर काहीतरी मोठं उत्तर देणं जरुरी होतं. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश मोदी सरकारकडे दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत होता. भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांना मारून निष्पाप लोकांच्या मृत्यूचा सूड घ्यावा अशी सगळ्यांची भावना होती. आणि भारत गप्प बसणार नाही, घरात घुसून मारू, हे मोदींचे शब्द खरे ठरले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्करानं घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. घरात घुसून मारू हे शब्द आता भारताचं धोरण बनलंय. केवळ निषेध नाही किंवा शाब्दिक संताप नाही, तर थेट कृती. कारण मोदी है तो मुमकिन है. मोदींच्या नेतृत्वातील भारत आता हल्ला सहन करणार नाही. हल्ला झाला तर ताबडतोब जशास तसं उत्तर, सीमेवर नाही तर घरात घुसून देणार. श्रद्धा पवारसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.